तालुका जत जिल्हा सांगली येथील पाणी संघर्ष समितीचे उपोषण शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर घेतले मागे। लवकरच माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन 2 महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल असे आश्वासन जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी गणेश पुरोहित यांनी लेखी आश्वासन देत जिल्हाधिकारी यांच्या बैठकीला शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात येईल असे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली। संक मध्यम प्रकल्प डाव्या कालव्यामध्ये भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी येथे आमरण उपोषण करण्यात आले। तब्बल 25 वर्षे होऊनही येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्यामुळे संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक वेळा पाठपुरावा केला आहे, तरीही नुकसान भरपाई दिली नसल्यामुळे समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दूरध्वनीवरून 2 महिन्यात शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन या ठिकाणी दिल्यानंतर लघु पाटबंधारे अधिकारी गणेश पुरोहित यांनी 2 महिन्यात शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई दिली जाईल, आपण उपोषणाला स्थगिती द्यावी असे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी महसूल मंडलाधिकारी श्री खोत, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र वालकोळी, अरुण माने उपस्थित होते। यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार, राष्ट्रवादीचे नेते व उमदी जिल्हा परिषद गटाचे नेते माननीय निवृत्ती शिंदे, गोपाळ माळी, सिरसेल मोरबगी, मल्लाप्पा परगोण, राम नावी, सिद्धू संक, अब्बास मुल्ला, अमीर साहेब कुरबू, हनुमंत गिलकी, जत्ती, विटू हलके आदी यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the video and never miss another update.